काल रात्री ठरवलं होतं की आजचा ब्लॉग एकदम वेगळा असणार, पण काय सकाळपासून जे घडलं ते पूर्ण माझा प्लॅनच बदलला. अचानक घरी पाहुणे आले आणि स्वयंपाक झाला आणि शेवटी हर्षूचा हट्टही पूर्ण करावा लागला. गुड मॉर्निंग, कशा आहात सगळेजण? मस्त असाल, मजेत असाल आणि आय होप तुम्ही सगळे खरंच खूप सुंदर आणि मस्त असाल. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. काल रात्री ठरवलं होतं की आजचा ब्लॉग एकदम वेगळा असणार. आज मी माझ्या नवीन साड्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार होते, पण आयुष्यात सगळे आपल्या प्लॅनप्रमाणे काही होत नाही आणि हे तुम्हाला मागे पण म्हटले, अजिबात माझं प्लॅन कधी सक्सेस होत नाही. आज तर पूर्ण दिवसाने माझा प्लॅनच बदलून टाकला. चला तर मग आजचा दिवस माझ्यासोबत कसा झाला ते नक्कीच बघा. तर मंडळी, सकाळपासून बाहेर मस्त असा पाऊस पडत होता. वातावरण इतकं सुंदर झालं होतं की आधी म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करते, तुम्हालाही पावसात दाखवते आणि मग नंतर किचनमध्ये एंट्री करते. चला तर आता किचनमध्ये मी एंटर झालीच आहे. हा माझा पसारा तुम्ही बघतायचे. आज पिल्लांना चपाती भाजी न देता पटकन असं ब्रेडचं सँडविच बनवावं म्हटलं. अगदी सोपं आणि मुलांना आवडीने खातात, त्यामुळे त्यांचा टिफिन रिकामा होतो. आणि आज त्यांना मी फ्रायडे असल्यामुळे हे सँडविच दिलं होतं आणि त्यामध्ये मी कशा पद्धतीने बनवलं हे तुमच्यासोबत थोडक्यात शेअर केलेलं आहे. जेणेकरून मी सँडविच असं हँडनी गव्हाचं आणलं होतं ब्रेड, त्यामुळे मला थोडंसं चेंजेस वाटलं. पिल्ला हा ब्रेड खातील नाही खातील हा प्रश्न निर्माण झाला, पण पिल्लांनी टिफिन फिनिश केला होता का नाही हा मला प्रश्न पडला होता. ते आपण पुढे बघूयातच. पण यामध्ये मी काय केलं, माझ्याकडे काय विचार पडला होता, भाजी काहीच नव्हती घरामध्ये, तर म्हटलं काय बनवं, तर मेवणीज आठवलं, पटकन असा सॉस आठवला आणि त्यानंतर मग मी मेवणीज सॉस लावला आणि पेरापेरी मसाला मस्त असं छान तळून स्प्रेड करून ठेवला, जेणेकरून त्यांना फार टेस्ट येईल छान आणि ते खातील म्हणून. मग अशा पद्धतीने मी त्यांना ब्रेडचं सँडविच करून दिलं होतं आणि अगदी टिफिन मला जाणवत होतं की ते टिफिन एकदम फट्ट करून येणार आणि त्यांनी खरंच फट्ट करूनच येतात ब्रेड, असं काही त्यांना दिलं तर छान असं मी एकाच ब्रेडला मेवणीज लावलं, एका ब्रेडला सॉस असा लावला होता. त्यानंतर दोन्ही साईडला थोडंसं पेरापेरी मसाला असा मस्त त्याला स्प्रेड करून ठेवला आणि पुन्हा एकदा तव्यावरती भाजून घेतलं आणि मग कट करून घेतलं. मी हे माझ्याकडं हे पिझ्झा कटर आहे ना, त्याने कट करून घेतला आणि असे मोठे कट करून नाही देत, तर छोटे छोटे कट करून घेते की त्यांना खायला पण इझी जावं लागतं, म्हणजे इझी खाता यावं. आणि ते स्वतःच सांगतात, मम्मा छोटे कट्स करून देत जा, म्हणजे आम्ही खाताना व्यवस्थित खाऊ. अशा पद्धतीने त्यांना छान असे छोटे कट करून दिले. आणि हा ब्रेड गव्हाचा होता. मला हा प्रश्न निर्माण झाला की ह्या ब्रेड तो खातील का, असा विचार पडला होता, पण आता म्हटलं बघूयात, टिफिन आल्यानंतर कळेलच. त्यानंतर थोडासा स्नॅक्सही दिला त्यासोबत. दोघांचे टिफिन असे भरून दिले मस्त, कारण की फक्त ब्रेड होता टिफिनला त्यामुळे, आणि छोटासा स्नॅक्स असला बिस्किट्स वगैरे तर ते कितपत पुरणार आहे. दक्षूचं टायमिंग जास्त असल्यामुळे त्याला आम्हाला जास्त टिफिन द्यावा लागतो, कारण शॉर्ट ब्रेक लॉंग ब्रेक असे दोन्ही ब्रेक होतात त्यामुळे. तर टिफिन भरून दिल्यानंतर नेहमीप्रमाणे मी माझं किचन आवरलं आणि कारण किचन क्लीन केलं. पिल्लांना उठवायला थोडासा वेळ बाकी असतो, तोपर्यंत त्यांचे टिफिन पाण्याची बॉटल वगैरे भरून ठेवलं की जो का रिकामा वेळ असतो त्या रिकाम्या वेळात हे जे माझ्याकडून पसारा झालेला असतो किचनवरती, तो किचन की पिल्लांना शाळेत सोडून लगेच मला पुढची तयारी करावी लागते की त्यांना आंघोळ घालणं, त्यांचे कपडे वेअर करणं, ह्या गोष्टी. तेवढ्यात पाऊस थोडासा थांबलाच होता. म्हटलं बरं झालं बाबा, ह्यांच्या स्कूलला जायच्या वेळेस पाऊस थोडा का होईना थांबला आहे म्हणून, त्यामुळे जरा बरं वाटलं. टिफिन झाल्यानंतर हा असा किचनवरचा पसारा सगळा आवरला ना की अगदी पुढच्या प्रोसेससाठी पण किचन क्लीन होऊन जातं आणि पुढची प्रोसेस करायला अगदी सोपं जातं, म्हणून लगेचच पसारा पण आवरून घेतला. आता पिल्लांचं आवरून घेतलं आणि त्यांना सोडायला मी खालीच निघाले होते. टुकूर माझी पिल्लं चालली होती. झोपेची वेळ असते त्यांचीही आणि त्यावेळेतच त्यांची व्हॅन येते. अगदी पाऊस थांबला होता आणि म्हटलं चला पटकन व्हॅनमध्ये, काका येऊन वाट बघत होते. आता घरी आल्यानंतर थोडासा प्लॅन वेगळाच होता आजच्या ब्लॉगचा. आता वाटलं होतं की साड्यांचं कलेक्शन शूट करेन, पण अचानक सासूबाई आणि दीर आले. बस इथून माझ्या दिवसाचा प्लॅनच बदलला. दिरांना मटण खायचं होतं, मग त्यांनी मटण आणि मासे आणले. आईंनी मस्त फिश फ्राय केले, तर मी मटणाचा रस्सा बनवायला घेतला. आईंना म्हणलं तुम्ही फिश बनवा, मला तुमच्या हाताचे खायचे आहेत, मग त्यांनी लगेचच बनवायला घेतले. जवळजवळ आमच्या दोघींना 1 तास स्वयंपाकाला गेला, कारण सगळीच प्रोसेस करायची होती. त्यामध्ये आला मसाल्याचं वाटण काढणं, प्लस आईनं सगळे फिश धुवून घेणे, चिकन धुवून घेणे, असं 1 तासात मी स्वयंपाक सगळा आवरला. मग छान असं प्रेमाने दोघांना जेवायला वाढलं, त्यांची रिॲक्शन घेतली आणि नंतर ते दोघं त्यांच्या वाटेला निघून गेले गावाकडे. तर छान असं मग इकडे मटण बनवलं होतं. छान असं मी इकडे आईंनी मासे फ्राय केले होते. दोघांना छान असं ताटं बनवून घेतली आणि म्हटलं मी हे सगळं क्लीन केल्यानंतरच जेवण करून घेईन, कारण की जेवल्यानंतर आम्हाला माहिती आहे की असं जेवण दुपारचं झालं की अगदी अंगावर येतं. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमचं पण असंच होतं का की कंटाळवण होतं. चला, छान असं दोघांच्या प्लेट भरल्यात मी इकडे आणि दोघांनाही जेवणाचं ताट दिलं, कारण की बराच वेळ झाला होता. दुपारचे 2:30 पावणे 3 झाले होते जेवायला, कारण नॉनव्हेज उशिरा आणलं गेलं होतं, त्यामुळे मग जेवणाला पण लेट झाला. तर आता इकडे मी दिरांचं ताट वाढलं आहे, त्यांना आवाज देते आणि त्यांना म्हणते आहे की रिॲक्शन बघावं म्हटलं यांची घेऊन. तर मुद्दामून काही ना काही नाटकं सांगत राहणार की आळणीचे खराटे किंवा तिखटच झाले. हे मला माहिती होतं की त्यांची रिॲक्शन हीच असते नेहमी,
किती चांगले बनवून द्या तरीसुद्धा. तर म्हटलं आता रिॲक्शन ऐका. मला माहिती आहे चांगलंच झाले. तुला देऊ का? गाईस जेवण वगैरे झालं सगळं काही तुम्हाला दाखवलं. मग अशी ताटं वगैरे वाढून दिली होती मी. आता छान असं जेवण किचन वगैरे क्लीन करून दक्ष आलाय. दक्ष पण जेवण वगैरे झालं आता. आणि तुम्हाला माहिती आहे शुक्रवारची भाजी मागेच म्हटलं होतं की भाजी संपली सगळी. किचन बघू शकता. मग असं किचन आणि आत्ताचं किचनमध्ये खूप सारा फरक. आता एकदम भारी वाटतंय मला. सो आता क्लीन झाले. आता मी चालली भाजीला. बघू आता कॉर्नरवरूनच घेणार आहे भाजी कारण पाऊस खूप सारा आहे. दक्षला सोडते आधी आणि मग घेते. हर्षूला म्हणते घरी बस पण कोण बसणार. मम्मा सोबत यावंच लागतं त्याला. आहे त्या अवतारातच चालले. नको 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 मला बरोडत नाही. तू ट्युशनला जा. हर्ष घरी राहू दे. त्याला पाऊस झाल्यानंतर काही मी ट्युशन लावणार आहे. सो 1 मिनिट होल्ड करा. तर काही माझं पिल्लू आलं ग शाळेतून आणि लगेच चाललंय ट्युशनला. पण दॅट्स गुड. त्याला सवय छान लागली आहे ती. आहे ना. येस ऑगस्टमध्ये माझा बड्डे गाईस. दक्ष विचारतोय. आणि सप्टेंबरमध्ये लगेच हर्षचा बड्डे. नोव्हेंबरमध्ये बघा डॉन बघा तिकडे बघा डॉन बिन शर्टची बघा फुल तयारी. व्हिडिओ बनवतो तुझ्या लगेच पाठवायचा. घेतलाय का? घेतलाय 100ला 3 किलो. तर इथे हर्षू माझ्यासोबत आला होता. आणि इकडे काय झालं होतं त्या समोरच्या बाबांची खुर्ची या बाबांनी घेतली होती. ते म्हटले मला खुर्ची दे मी अवघडलं आहे. आणि मला म्हणते बाई तेवढी खुर्ची आणून देतेस का? मला म्हटलं हो बाबा देते. तर ती खुर्ची आणून दिल्यावरती मी म्हटले बाबा एवढीशी खुर्ची तुम्ही मावसाल का? तर आजी म्हटल्या आहेच किती वजन त्यांचं. मला इतकं हसायला आलं त्याचं. मी म्हणलं की हो का म्हणली. आणि नंतर त्यांची भाजी एकत्रच होते. मला माहीत नव्हते ते नवरा बायको आहेत. तर त्यानंतर मी म्हणले बाबा तुमचे वेगळे आणि आजींचे वेगळे द्यायचे का? तर आजी म्हणते माझा सक्का नवरा येतो. आता काय बोलायचं. तिथून घरी आले पटकन. अशी पाऊस थांबला होता. पाऊस थांबल्याच्या गडबडीत तेवढी अशी भाजी घेऊन आले आणि पिशवी तिथूनच विकत घेतली होती. आणि ह्याची गडबड बघा. मी आत घेतो उचलत तर काय नव्हतं. सगळं कांदे बटाटे टोमॅटो एकत्र करून चिवडा करतो की काय असं झालं होतं. अरे हर्षू नको नको नको. पण नाही किचनपर्यंत माझ्या पिल्लांनी पिशवी नेली. आणि नंतर म्हणतो मला थँक्यू का नाही म्हटली ग तू. मी तुझी पिशवी उचलली. आता सांगितली कोणी होती याला उचलायला सांगा बरं तुम्हीच. अजिबात ऐकत नाही. मग नंतर हे त्याने किचनमध्ये नेऊन ठेवली. त्याला इच्छा निर्माण होतात. त्याचे ज्या हट्ट असतात की मला हे करायचं ते तो करतोच. अजिबात स्किप करत. आता मी ते ओरडते त्याला की नको बाळा त्यात टोमॅटो आहेत ते सगळे चेमतील भाजी आहे. ऐकत नाही. मी उचलणार म्हणजे माझी बॉडी बघा गाईज असं त्याचं असतं. मी केवढी कामं करतो असं. चला तर आता त्याने किचनमध्ये आणून तर ठेवली. आता मी म्हटलं की थोडंसं आडवं पडावं कारण दिवसभर अजिबात आराम भेटला नव्हता. पण नंतर म्हटलं एकदा आराम केला तर मला म्हणतो बघ माझी कंबर तुटली. आणि मी मग आराम म्हणजे झोपले तर राहून जाईल भाजी. पण म्हटलं पहिलं आल्या भाजी सगळी काही धुवून स्वच्छ एका कापडावरती आपल्या किचनवरती नॅपकिन ठेवले. आणि त्या नॅपकिनवरती मी मस्त अशी भाजी वॉश करून घेतली. सगळी काही जी वॉशेबल भाजी असते ती सगळी धुवून घेतली. जेणेकरून आपल्याला नेक्स्ट टाईम जेव्हा भाजी करायची तर आपण पटकन तो टायमिंग आपला वाचतो. तिथे पटकन आपण इझिली घेऊन ती करू शकतो. इवन जे काही आपल्या भाज्या असतात म्हणजे ज्या धुण्यासारख्या असतात त्या लाईक टोमॅटो कढीपत्ता टोमॅटो आणि मी बऱ्याच भाज्या काकडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिमला मिरची टोमॅटो लिंबू आलं ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ अशा धुवून घेतल्या. जेणेकरून भाजी आपली धुवून वाळत ठेवली ना सुकत ठेवली ना नॅपकिनवर पाणी शोषून घेतो नॅपकिन. त्यानंतर मग ही नॅपकिनवर ठेवल्यानंतर 1-1.5 तासानंतर मग मी थोडा वेळ दक्षला घेऊन आल्यानंतर ती मी ठेवणार होते. तोपर्यंत म्हटलं अशीच हवेत कोरडी होऊन जाऊ देत. आणि मग त्यातलं पाणी सगळं निघून गेलं की आपल्याला ते ठेवता येत. पण एकदा बस भाजी धुतली नाही तर ही भाजी आपल्याला पटकन अशी करता येते की त्यावेळेस धुवायची गरज नाही पडत. किंवा टोमॅटो पण पटकन चिरायचं म्हटलं की त्या फ्रीजमधनं घेऊन आपण डायरेक्ट कट पण करू शकतो. काकडी वगैरे म्हणा काकडीचं तर आपण सालच काढतो. पण बाकीच्या गोष्टी आपल्या गडबडीत असताना आपण पटकन घेतल्या की त्या इझिली जातात. नाहीतर काय होतं तिथं आपण करायच्या गडबडीत आपली घाईची गडबड असते. माझी तर नेहमीच प्रत्येक गोष्टीत गडबडच असते. म्हणजे स्वयंपाकाच्या बाबतीत पटकन असं करायचं असतं माझं. पण त्यावेळेस असं होतं की यार ही गोष्ट धुवा. आणि प्रत्येक गोष्ट कधी कधी धुतली नाही तर ती धुण्यामध्ये पण वेळ निघून जातो. आणि मग परत
तसंच म्हणजे होतं, वेळ निघून जातं. त्यापेक्षा आता वेळ होताच तर म्हटलं गोष्टी धुवून सुकून ठेवल्या ना की व्यवस्थित पटकन असं किचनमध्ये कुठल्या कामाला लागलं की पटकन घेता येईल. त्यासाठी हे माझं चालू म्हणजे असतं. टाईम मिळाला की मी गोष्टी करते. नाही मिळाला तर मग काय करते की ज्यावेळेस लागतं त्यावेळेस मला ते धुवावून घ्यावंच लागतं. मग इव्हन टमॅटो असो, कोथिंबीर तर आपल्याला धुता येत नाही, पण ज्यावेळेस चिरायची असते त्यावेळेस मी तिला धुवूनच घेते नेहमी. आणि तुम्हीही करत जा, चांगलं असतं आपल्या हायजीन बॉडीसाठी. आणि कारण बाहेरची भाजी आपण घेऊन येतो घरी, पण त्याच्यावरती कुठे असते, काय असते, किती कीटकनाशक असतात वगैरे ह्या गोष्टी भरपूर असतात. त्यापेक्षा अशा धुवून घेतलेल्या, व्यवस्थित धुवून ठेवलेल्या कधीही योग्य आणि अगदी छान अशा म्हणजे राहतात पण, आणि खराब लवकर होत नाही. आणि व्यवस्थित त्याच्या कापडाने सुकल्या नसेल तर थोड्याशा पुसून पण घेतल्या मी ना. छान अशा सगळ्या भाज्या आता मी इकडे वॉश करून ठेवलेल्या होत्या आणि छान असं आता त्या तशाच ठेवून दिला की जेणेकरून मी नंतर त्या डब्यांमध्ये, प्रत्येकाच्या डब्यांमध्ये सगळेच डबे रिकामी झाले होते. कारण की 2-3 आठवडे मी भाजीला गेलेच नव्हते आणि भाजीला गेले नाही म्हणून भाजी काहीच नव्हती. ह्यावेळेस आवर्जून गेले आणि पावसाच्या भीतीने मी जाऊ का नको हा विचार करत होते, पण गेले आणि पाऊस नव्हता. ही कोथिंबीर आणि हेच ठेवलं आहे फक्त न धुवायचं, बाकी सगळं धुवून घेतलं. जास्त काय भाज्या आणल्या नाही. फोडणीचं सामान असलं की मला भरपूर काय होतं. कढीपत्ता असं मस्त धुतला आणि इकडे टांगून ठेवला आहे. छान असं सगळं काही मस्त भाज्या ठेवल्या. बटाटे, कांदे, लसूण इकडे भरून ठेवलेत असे छानपैकी. आणि तर काहीच मग अशी भाजीला गेली, तुम्हाला दाखवलं. मी घरी आले आणि भाजी होऊन येता आहे ना हर्षूला दिसलं कणीस, आणि तिथं तो म्हटला की हे मला खाऊन टेस्ट बघायची आहे. तर तिथं एवढं ट्रॅफिक जाम होतं. मी त्याला म्हणते दक्षला आणायला चाललो ना आपण, तेव्हा घेऊ. पण तो झोपला घरी त्यावेळेस. आणि मग मी तशीच आले आणि आत्ता झोपेतून तो उठलाय, तर बोलतो कणीसच खायचा. तर आता बघू कुठे भेटत आहे का. आणि आम्हाला रडू आवडे ना, तर आता कणीस घेऊन येतो आम्ही. लेट्स गो. महाराज कसे चाललेत कणीस खायला. काय खायचं आहे तुला? काय नाव माहिती आहे का तुला? ते तर सांग, काय म्हणतात त्याला? कणीस. बघा झोपेतून उठलाय आणि म्हणतो चलच. आता आम्हाला कोण द्यायचं 8 वाजता कणीस? गाईज हर्षून इतका हट्ट केला. मला असं वाटलं शुक्रवारचा बाजार संपला असेल. 8 वाजलेत. 8 वाजल्यापर्यंत मला कणस आणायला लावले, कणस. आणि हे बघा, हे आम्ही अशी घेऊन आले. थैली पण नेली नाही, बॅग पण नेली नाही, जेणेकरून मला असं वाटलं तर नाहीच भेटणार. पण ह्याची इच्छा म्हणून आपण गाडीवर एक राऊंड मारून आणा. पण फायनली तर काकांकडे पण संपली होती. 20ची 5 कणसं आणली. आता देते त्याला डंबरूला. कसं वाटतंय कणसं भेटली तर? येस. तर काय जसे 3 गॅसवर 3 ठेवलेत कारण त्याला खूपच घाई झाली आहे. तुला पण खायचंय? यू ऑल्सो? अरे ते बुट्टा आहे. ओके. बुट्ट्याचं शॉप टाका वाटतं मला वाटतं. टपरी पावसात चांगली चालेल हो ना बडा. बुट्टा पार्टी आमची चालली. कणीस पार्टी. कसं झाले बाबू? हा झाली का इच्छा पूर्ण? पोरांना दिली. तर गाईज माझं पिल्लूनी आता मी दिवा लावला इकडे. छान असं देवबाप्पा केलेला आहे. आणि असं तो दिवसातून 4 वेळा टिक्का पावडर आणि केस करत असतो. तर कसं दिसतं नक्कीच सांगा. आणि पिल्लू तुला आता मी खूप तुम्हाला हट्ट केला, मी तुला कणीस आणून दिलं, तर तुला कसं वाटलं? एकदम थँक्यू. आवडलं का तुला? टेस्ट करून बघायची. ती आवडली का टेस्ट? मग नेक्स्ट टाइम आणल्यावर खाणार? ओके गाईस, कसं दिसते नक्की सांगा. असं छान राहतं माझं बाळ टिक्का बिक्का लावून. आणि आता अभ्यासात पण हुशार झाले, खूप गुड बॉय झाले. गुड बॉय है ना. मला इग्नोर मारा. मी आज पूर्ण बिझी होते. शेड्यूल तुम्ही बघितलं आहे माझं. सो आज स्वयंपाकाला सुट्टी म्हणण्यापेक्षा दुपारीच सगळं आवरलं आहे. नॉनव्हेज असलं की दुपारीच जास्तीचा केला. सासूबाई आणि म्हणजे आई आणि दीर होते जेवायला म्हणून. 2 मिनटं. तर सगळा स्वयंपाक दुपारीच बनला आहे. त्यामुळे आता रिलॅक्स बसली. आता फक्त बनवायचे चपाती 4 ते 5 आणि राईस कुकर लावायचं म्हटलं, गरमागरम लावेल. हे बोलल्या पण उशिराच जेवूयात. सो त्यामुळे तर मग अशी मस्त भाज्या वगैरे त्या आणल्या होत्या, त्या आता सुकल्यात. आता त्या मस्त डब्यांमध्ये भरून घेते. तर कसे वाटतात तुम्हाला आमचे ब्लॉग ते पण सांगा. माझा हर्षू कसं वाटतं तुम्हाला ब्लॉगमध्ये, आणि तो जर आवडत असेल तर मी नक्कीच ब्लॉग टाकत जाईल. आणि त्याला ब्लॉग खूप आवडतो बनवायला आणि तोही खूप उत्सुक असतो ब्लॉगमध्ये यायला तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून. तर हर्षू आवडतं ना तुला ब्लॉगमध्ये यायला? झोप आली की काय? हे 2 तास झोपला ना चांगला डुर करून. टिक्का पुसला राहू दे बरं. आणि एवढी सारी पावडर लावतं की म्हणतो पावडरने गोरं होतं. अगं माझं बाळ आधीच गोरं काळं असं काय नसतं बाबू. देवाने दिलेला नॅचरल कलर इज अ नॅचरल कलर. असं काही नसतं, सर्वसामान्य असतं. पण त्याला असं वाटतं की पावडर लावल्याने गोरं होतं. हां दाखव.
आता हर्षू ऍक्टिंग करणार आहे, तो बघा. That camera. माझे dad. हे बघा काय आमचं कुक. भाज्या आता छान सुकलेल्या आहेत सगळ्या, ज्याचे त्याचे मस्त डबे आणि हे काढून घेतले, जाळीचे भांडे काढून घेतले आणि त्यामध्ये स्टोर करून घेतले. यालाच मी टोमॅटोसाठी हे जे वापरते जाळीचं, जेणेकरून टोमॅटो खूप सारे असतात त्यामुळे. आणि त्यानंतर भेंडी भरपूर होती. मोठ्या अशा भाज्या असतात जास्तीच्या, अशा अर्धा किलोच्या वगैरे, त्यांना असं वापरते. आणि त्यानंतर डब्यांमध्ये जशा छोट्या छोट्या भाज्या असतात ना, फक्त एक भाजी होईल अशीच भाजी घेऊन येते, कारण की दुसऱ्या वेळेस ती भाजी माझ्याकडे तरी खात नाहीत. कोथिंबीर फक्त निवडायची बाकी होती. कढीपत्ताही सुकला तर छान, त्याला डब्यात भरून घेते आता मस्त असा. आता सगळ्याच भाज्या मी मस्त कंटेनरमध्ये भरून ठेवल्यात, ज्याच्या त्याच्या स्टोअरमध्ये ठेवल्यात छान अशा भरून. आणि सगळे आता फ्रीजमध्ये स्टोअर करायची वेळ आली होती. सगळ्या भाज्या निवडल्या, ते फक्त राहिली होती ती कोथिंबीर. तिला निवांत निवडेल म्हटलं, तर म्हटलं नंतर छान असा कढीपत्ता घेतला आणि तो डब्यामध्ये भरून ठेवला. सगळ्यात आधी सगळ्या डब्यांमध्ये मी टिश्यू पेपर लावले होते, जेणेकरून ज्यामध्ये पाणी असलेलं ते पाणी शोषून घेतात. आणि कढीपत्ता आणि कोथिंबीरच्या डब्याला वरतूनही लावते फक्त टिश्यू पेपर. हे मी मागेही तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं होतं की लावत जा, जेणेकरून पाणी सुटतं. सगळ्या भाज्यांचे डबे आता मी मस्त असं स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये. आणि अगदी फ्रीज रिकामा झाला होता. म्हटलं चला आता थोडंसं भरल्यासारखं वाटतं आहे आणि अगदी छान वाटतं आहे. प्रत्येक भाजीला मला फोडणीचं सामान जास्त लागतं, त्यामुळे फोडणीचं सामान असलं की मला असं वाटतं भाज्या भरपूर आहेत आणि मी काहीही भाज्या बनवू शकते त्यावेळेस असं वाटतं. चला, कंटाळा कोथिंबीरचा केलाच होता, पण इकडे ती कोथिंबीर निवडायला पण घेतली. आणि हो, आजचं तुम्हाला माझं नवीन साड्यांचं कलेक्शन दाखवायचं ठरलं होतं, पण आजचा पूर्ण ब्लॉग आणि प्लॅन बदलला. त्यामुळे पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्या सगळ्या नवीन साड्या नक्की दाखवणार. तो ब्लॉग नक्की बघा. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, करून सांगा की आजच्या ब्लॉगमधला कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील तर. चलो बाय बाय. इथंच ब्लॉग संपवत. भेटूयात आपण नव्याने उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजच्या पुरतं एवढंच. बाय बाय गाईज.